लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक रोड येथे 12 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी सुमारे 12 वाजता नाशिक रोड येथील बन्सी बंगला भागातील सुशीला बन्सीलाल चंद्रमोरे यांच्या घरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पितळी मूर्ती अंदाजे 1.5 किलो वजनाची, किंमत रुपये 10,000, मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल फोन किंमत 2,000 आणि 5,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 17,000 किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरी केला होता। गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील आणि पोलीस अंमलदार योगेश रानडे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिटको चौकाजवळ सापळा रचण्यात आला। संशयित गौरव आनंद बाविस्कर वय 20 वर्ष राहणार देवळाली गाव यास ताब्यात घेऊन चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कारवाई पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, पोलीस अंमलदार सागर आडणे, पोलीस अंमलदार रोहित शिंदे, पोलीस अंमलदार योगेश रानडे आणि पोलीस हवालदार विष्णू गोसावी यांच्या पथकाने केली आहे। सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपआयुक्त किशोर काळे यांनी गुन्हे शोध पथकाचे अभिनंदन केले। दिनांक 12/8/25 रोजी दुपारी 12 वाजे सुमारास नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जेल रोड भागात राहणाऱ्या श्रीमती सुशीला बन्सीलाल चंद्रमोरे यांच्या उघड्या घरातून कोणीतरी अज्ञात चोराने घरात प्रवेश करून चोरी केलेली होती। त्याच्यामध्ये त्यांच्या घरातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साधारणतः 1.5 फुटाची पितळी मूर्ती आहे 1.5 किलो वजनाची। त्यानंतर एक छोटा मोबाईल हँडसेट आणि 5,000 रोख अशी चोरी झालेले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 410/25 BNS कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास नाशिक रोड DB पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्याकडे दिलेला आहे। त्यांनी गुन्हा मिळाल्यानंतर गुप्त बातमीदार नेमले आणि हद्दीतील जे चोर आहेत त्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली। त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की देवळाली गावात राहणारा गौरव आनंद बाविस्कर यांनी सदरचा प्रकार केलेला आहे। तरी त्या आरोपीस नाशिक रोड DB पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, पोलीस अंमलदार सागर आडणे, पोलीस अंमलदार अरुण गाडेकर, पोलीस अंमलदार रोहित शिंदे आणि पोलीस अंमलदार योगेश रानडे या टीमने व्यवस्थित सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतला आणि गुन्ह्यातील संपूर्ण माल त्याच्याकडे रिकव्हर केला आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पितळी मूर्ती अंदाजे 1.5 किलो वजनाची, त्यानंतर एक 2,000 रुपये किमतीचा मायक्रोमॅक्स कंपनीचा साधा मोबाईल हँडसेट आणि 5,000 रुपये रोख रक्कम, 500 रुपयाच्या चालनीच्या नोटा, असं पूर्ण रक्कम 100% रक्कम मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये त्यांनी रिकव्हर केलेला आहे। सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, मान्य पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर, मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड DB पथकाचे अंमलदारांनी केलेले आहे। हा प्रकार 12/8/25 चा आहे। त्या अनुषंगाने पोलिसांना गुन्हा दाखल आहे, त्याच्यात तात्काळ रिकव्हरी झाली। चोरीच्या मागचे त्याच्यावर 3 चोरीचे गुन्हे दाखल आहेत यापूर्वी। नाशिक रोड पोलीस स्टेशन चोरीचीच आहे, बोर्टा चोर आहे, त्याच्यातूनच त्यांनी तो प्रकार केलेला आहे। नाही, सध्या त्याच्या ताब्यातच मिळाले। त्यांना गोपनीय बातमी मिळाली होती की तो मूर्ती विकणार आहे म्हणून, त्यामुळे त्या गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे। रिपब्लिकन वार्तासाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.